मी एक विषय थोडा धर्मांकडे नेईन की इतके धर्म आहेत आपल्याकडे. हिंदू धर्म आहे, इस्लाम आहे, ज्यू आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत. आपले ख्रिश्चन धर्म आहे आणि प्रत्येकाला आपला आपला एक देव आहे. प्रत्येकाला आपला देव मोठा वाटतो. पण तुमच्यासारखे आध्यात्मिक व्यक्ती असतात तर ते ह्या सगळ्या धर्मांकडे आणि एकंदरीत कसं पाहतात? हे बघा, धर्म हा शरीराचा असतो, बरोबर आहे. बरोबर. ज्या शरीराला आम्ही वस्त्र मानतो, आपले वस्त्र खराब झाल्यावरती आपण काय करतो? टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो. आता कोणी रेमंडचा शर्ट घातला, कोणी बॉम्बे डाईंगचा शर्ट घातला, कोणी कॅम्ब्रिजचा शर्ट घातला. बरोबर. तसंच कोणी मुस्लिम शर्ट घातला, कोणी ख्रिश्चन शर्ट घातला, कोणी हिंदूचा घातला. त्याला काहीच अर्थ नसतो, पण त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघणं महत्त्वाचं असतं. धर्म करत ज्या गोष्टी लोकांनी पकडून धरल्यात, त्यांच्यामध्ये जे मूळ स्वरूप जो आहे, मनुष्य हा आपण अनेक म्हणतात ना, अनेक मार्ग जगत 84 लाखची जी योनी आहेत ना, अनेक योनीतून पार करत करत मनुष्य धर्मामध्ये आलो. बरोबर. मनुष्याचा जन्म आपल्याला भेटलाय. असं म्हणतात की मूलाधार ते सहस्रार 7 चक्र, तसंच मूलाधाराच्या खाली पण तुमचे 7 चक्र आहेत. बरोबर. म्हणून आपण ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी आपल्यामध्ये बरेचसे तमगुणाचे कनेक्टेड गुण असतात. कारण आपले पशु योनीमध्ये कधी होतो आपण, त्यामुळे ते पण गुण असणार, आपल्या वेगवेगळ्या योनीचे गुण असतात. पण तुम्ही जसं जसं अध्यात्माचा नाळ पकडून वरती येता तसं तसं करुणा उत्पन्न होते. सगळ्या जीवमात्रांबद्दल तुम्हाला आपुलकी निर्माण होते. ज्यावेळी ती करुणा येते त्या ते धर्म कुठे राहतो? बरोबर. धर्म हा आपण आपल्या स्वार्थासाठी बनवलेला आहे. नंतर काय होतं? माझाच धर्म श्रेष्ठ आहे, आम्हीच बरोबर आहोत. जर हे विचार असतील तर ते अध्यात्म कुठे आलं? बरोबर. हे कदाचित पटणार नाही लोकांना, पण माझं असं मत आहे, जर तुम्ही ह्या मार्गावरती असाल तर तुम्हाला तिथे जात धर्म काही राहतच नाही. कारण ईश्वर कणाकणामध्ये आहे. ज्या ठिकाणी सजीव निर्जीव राहत नाही तिथे माणसाचे वेगवेगळे धर्म कुठून आले? बरोबर. तुम्ही काही अध्यात्मामध्ये काही म्हणतात ना, तुम्ही ज्यावेळी साधनेमध्ये जाता त्यावेळी सुरुवातीला तुम्ही जागृत असता, हळूहळू तुम्ही स्वप्न अवस्थेत जाता, सुषुप्ती अवस्थेत जाता, नंतर तुर्यातीत. जसं बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा, गामा ब्रेनचे वेव्हज आहेत ना, ज्यावेळी डेल्टा आणि गामा वेव्हशी कनेक्ट जातात ना, शरीराची डिस्कनेक्ट होतात. शरीराचे डिस्कनेक्ट झाल्यानंतर शरीराचे जात धर्म कुठे येणार? बरोबर. तुम्ही त्या अनंत ब्रह्मांडशी कनेक्ट होता, जिथे चेतना आहे, जे काय म्हणजे कॉस्मिक स्वरूप आहे, तिथे राहतच नाही. जर तुम्ही बहिर्मनाशी कनेक्ट होऊन जर एक दुसऱ्याची भांडत राहिलात, एक दुसऱ्याला नावं ठेवत राहिलात, तर मला नाही वाटत की त्यांचं आध्यात्मिक जर्नी सुरू झाली असेल अशी. बरोबर. मला आता तुम्ही एक म्हणालात ईश्वर कणाकणात आहे, या वाक्याला जोडून मी घेईन की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ईश्वर हा आपल्यातच असतो, किंबहुना आपण ईश्वराचाच एक अंश आहोत. बरोबर. पण अनेकदा थोडंसं इथे आपल्याला ऍक्सेप्ट करणं ते चुकीचं होतं की आपण ईश्वराचा अंश आहोत, मग जगामध्ये कितीतरी लोक किती गुन्हेगार आहेत, किती वाईट लोक आहेत, मग आपण ईश्वराचा अंश कसं? हे कन्फ्युजन तिथे तयार होतं. मला या कन्सेप्ट विषयी म्हणजे या भावनेविषयी किंवा या एका गोष्टीविषयी तुमच्याकडनं खूप छान प्रश्न आहे. मला एक सांगा, जन्म कोणाचा होतो? शरीर आहे, बरोबर आहे. पंचमहाभूताने शरीर बनले, मेल्यानंतर शरीर त्याच पंचमहाभूतामध्ये विलीन होतं. आत्मा ना जन्म ना मृत्यू. ना शरीराचा जन्म आहे ना आत्म्याचा जन्म आहे. बरोबर. जिथे मृत्यू नाही तर जन्म कसा होणार? आपला जन्म होतो आपल्या विचारांचा, भावनेचा. जे आपण जसं आता हा आपला जन्म चाललाय, ह्या जन्मल्यापासून आतापर्यंत जे काय आपण क्रियामान कर्म केलेत, ते जे विचार आहेत, जे भावना आहेत, ती कुठेतरी तुमच्या मनोमय कोशामध्ये स्टोर होणार. आनंदमय कोशापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. मध्ये विज्ञानमय कोश पण आहे, जसं कॉम्प्युटरमध्ये हार्ड डिस्कमध्ये आपण स्टोअर करतो, सेम तसं कुठेतरी जमलेलं आहे. संचित कर्म जे आपल्या हजारो जन्मांचं काहीतरी प्रारब्ध घेऊन आपण आलोय. बरोबर. का आलोय? तर त्या परमतत्वामध्ये विलीन व्हायचंय म्हणून. पण इथे आल्यानंतर आपण सगळं विसरतो. जे नोट्स क्लिअर होतात तुमचं मन करतं, विचार करतात, भावना करते. पण ते जर सात्विकतेशी जोडलेली असेल तर तिथे तुम्हाला परत येण्याची गरज नसते. तुमच्यासाठी ते इझी होऊन जातं. म्हणतात ते पाप कोण करतं? मन करतं. पुण्य पण मन करतं. आणि
पाप पुण्याच्या पलीकडे तुम्ही आहात. पण हा भाव कधी येणार? ज्यावेळी तुम्ही साक्षीमध्ये येणार. बरोबर. जर आपण प्रत्येक, आता समजा आपण पॉडकास्ट करतो, हं, पण आपण करणारे झालो तर आपण क्रियामान कर्माशी भागीदार झालो, बरोबर. पण बघणारे झालो तर नाही राहत. अध्यात्मामध्ये ह्याला ईश्वर परिधान म्हणतात. अच्छा. म्हणजे शरीर माध्यम आहे, करता करवाता परमेश्वर आहे. परमेश्वर आहे. मी फक्त बघणार आहे, जो आत्मा आहे. मी शरीराला बघतोय, तो करतोय, गाडी तो चालवतोय. हं, हा ज्यावेळी विचार येतो तर एक तर तुमच्याजवळून क्राईम होत नाही, कारण तुम्ही होशमध्ये येता. तेव्हा मध्ये सर्वे झालेला जेवढे मर्डर झालेत, हं, जेवढे रेप झालेत, त्यांची इंटरव्ह्यू घेतली गेलेली. हं, हं, तर ते बोलले की ते 2-5 मिनिटं आम्ही जर थांबवले असते तर आम्ही ही गोष्ट केली नसती. हं. म्हणजे मनाने जो त्याच्यावरती ताबा घेतला, ते 2-5 मिनिटं जर, कारण नंतर पछतावा होतोय, बरोबर. हं, हं, तर मोठा एवढा क्राईम झाला नसता. सुसाईड होतात. सुसाईड झाल्यानंतर ज्यावेळी ती व्यक्ती ते जोरात ओरडायला लागते, वाचवा वाचवा. हं, जर हं. त्याला खरोखरच सुसाईड करायचं असेल तर ते वाचवा बोलणार नाही. पण ज्यावेळी लक्षात येतं की आपण आता पडून, पण त्यावेळी त्याच क्षणी चालू होतं त्यांचं वाचवा वाचवा म्हणून. पण तोपर्यंत बंदुकीतून गोळी निघालेली असते. निघालेली असते. हं, पण अध्यात्म तुम्हाला ते 2-5 मिनिटं थांबवायला शिकवतं. हं. आणि क्रियायोग ह्याच्यावरती खूप काम करतं. कारण क्रियायोग श्वासांना स्थिर करतं. ओ. तुम्ही जर 24 तासामध्ये 70-80 हजार विचार तुमच्या मनात येत असतील, हं, हं, हं. का तर तुम्ही 15 ते 18 श्वास घेता. पण ज्यावेळी श्वास गती कमी होतो त्यावेळी मन स्थिर होणार. मन स्थिर होणार, ते मनातले विचार स्थिर होणार. मनातले विचार स्थिर झाल्यानंतर तुम्ही होशमध्ये राहणार. हे कनेक्टेड आहे.